यीशु मसीह की गुरुवारपासून आज शनिवारचा दिवस आणि उद्याची शेवटची मीटिंग. देव आपल्याशी बोलतोय आणि मी विश्वास ठेवतो की 4 प्रकारचं मन जे आपण पाहतोय त्याच्यातले 3 तर आपण पूर्ण केले. आज त्याच्यातला शेवटचा भाग आपण बघणार आहोत. हालेलुया. आणि विश्वास ठेवू की नुसतं आपण बघणार नाही पण आपण स्वतःला तयार पण करू. आमेन. की जेणेकरून परमेश्वर जे आपल्याशी बोलेल ते आपल्याला नुसतं ऐकायला नाही येणार तर काय होईल, समजेल. बोला काय होईल. कारण जोपर्यंत ऐकलेलं समजत नाही तोपर्यंत फायदा होत, जोपर्यंत वाचलेलं समजत नाही तोपर्यंत फायदा होत. आणि म्हणून देवाची इच्छा आहे नुसते वाचणारे होऊ नका, नुसते ऐकणारे होऊ नका, तर तुम्ही वचन समजणारे व्हा. बोला काय व्हा. आणि म्हणून वचन समजण्यासाठी परत एकदा ते वचन आपण वाचून घेऊ आणि मग आपण एक छोटीशी प्रार्थना करू. तुम्हाला सत्य समजेल. देवाचं वचन म्हणतं योहान 8:32. देवाचं वचन म्हणतं तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. एक छोटीशी प्रार्थना करू आपण. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू, मी परत एकदा तुझ्या पायाजवळ स्वतःला झुकवतो देवा, कारण माझी योग्यता तीच आहे. मी प्रार्थना करतो प्रभूजी, आज परत एकदा तुझी वाणी आमच्या कानी पडू दे परमेश्वरा. हो माझ्या देवा, तुझ्या वचनाचं प्रकाशन पवित्र आत्म्याद्वारे तू दे परमेश्वरा. माझ्या मुखात तुझे शब्द तू टाक प्रभूजी आणि तू बोल, आम्ही ऐकत आहोत परमेश्वरा. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या आत्मिक जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कर दे बाप्पा. तुझं वचन आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये आशीर्वादित करणार आहे बाप्पा. आणि म्हणून मी प्रार्थना करतो आज तुझी इच्छा पूर्ण कर. मी घटावं, तूच वाढावा आणि प्रभूजी तूच बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होते. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. हो माझ्या देवा, केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. तुझी इच्छा पूर्ण कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. आपण वचन गुरुवारपासून हेच बघतोय, योहान 8:32, की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. देवाचं वचन सांगतं की जोपर्यंत सत्य काय आहे, योहान 17:17 मध्ये तुझे वचनच काय आहे, सत्य आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे, सत्य म्हणजे वचन, तुम्हाला वचन समजेल आणि वचनच तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. आणि म्हणून आपण बघतोय की वचन आपल्याला समजलं पाहिजे. नीट लक्ष द्या. इथं पास्टरांच्या घरी जर आपण गेलो ना तर तिथं धान्याच्या कोठ्या आहेत. काय धान्याच्या कोठी? कोठी माहिती आहे सर्वांना? तुम्ही काय म्हणतात त्याला? गोधडी. बरोबर आहे ना? त्या धान्याच्या कोठ्यांमध्ये काय ठेवतात? धान्य काय ठेवतात? मग ते उगवतं का? ते फळ देतं का? समजा तुम्ही 1 पोतं टाकलं तर किती राहील ते? 1 वर्षानंतर काढा, किती होईल? किती? एकच. थोडं पण वाढणार आहे का? भले कीड लागल्यावरती कमी होऊ शकतं पण वाढणार नाही. तुम्हाला माहिती का, कोठी जी असती ना, कोठी साठवण्याचं काम करते. बोला कसलं काम करते? ती वाढवत नाही. जे आहे ते फक्त त्याच्यामध्ये तसंच पडून राहतं. मग बऱ्याचदा आहे ना, जे असतं ना त्याला टिकवण्यासाठी औषध टाकावे लागतात, गोळ्या टाकाव्या लागतात, पावडर मारावी लागते. का बरं? कारण जे टाकलंय ते खराब व्हायला, त्याला कीड लागायला नको. बरोबर आहे की नाही? नीट लक्ष द्या. कोठी जी असते ना ती साठवण्यासाठी असते. त्याच्यामध्ये तुम्ही कितीही टाका ते वाढणार नाही. तुम्हाला माहिती का आपली बुद्धी काय माहिती का? बुद्धी हे डोकं काय? डोकं कोठी आहे. बोला काय? हे फक्त साठवण्याचं काम करतं. याच्यामधून नवीन काहीच उगवत नाही. समजतंय का? ही इथं जर वचन असेल ना तर ते तसंच पडून राहील, ते काम नाही करणार. पण ज्या वेळेस तेच धान्य तुम्ही जमिनीवर टाकतात, कुठे टाकतात? धान्य तेच आहे, बी तीच आहे. कोठीत पडल्यावर काहीच नाही होत. पण तीच बी जेव्हा जमिनीला पडते, मातीत पडते ना, तर त्याच बी पासून काय तयार होतं? रोप. बोला काय तयार होतं? आणि मग एक दाना जो असतो ना तो अनेक दाण्यांना जन्म देतो. हालेलुया. जेव्हा देवाचं वचन तुम्ही इथून काढतात आणि इथं टाकतात ना, तिथून देवाच्या कामाला सुरुवात होते. हालेलुया. जोपर्यंत ते वचन इथं पडलेलं आहे ना, मी म्हणून सांगितलं ज्ञानी खूप आहेत, बायबलचे स्कॉलर खूप आहेत, PhD घेतलेले खूप आहेत, DTH BTH केलेले, MDU केलेले खूप आहेत, पण त्यांचं वचन इथं आहे ना, काम नाही करत.
देवाचं वचन इथून इथं घ्या. हालेलुया. ज्या वेळेस ते जमिनीत पडेल ना तिथून फळ द्यायला सुरुवात होईल. आमेन. आणि म्हणून येशू म्हणतो तुम्हाला सत्य समजेल. काय? आणि समजण्यासाठी याची गरज नसती. कसली गरज असती? मनाची. कारण जर मनाची गरज नसती ना तर पेत्राला कधीच वचन समजलं नसतं, कारण तो शिकलेला नव्हता. वचन समजण्यासाठी शिक्षणाची नाही, वचन समजण्यासाठी अंतःकरणाची गरज आहे. हालेलुया. जो स्वतःचं मन तयार करतो ना परमेश्वर त्याच्याशी बोलतोय. हालेलुया. समजतंय का? देवाची वाणी तुम्ही तेव्हाच ऐकू शकाल जेव्हा नुसते कान नाही तर मन पण लावा. हालेलुया. जर तुम्हाला परमेश्वराच्या दासांकडून देवाचा आवाज ऐकायचा असेल ना तर फक्त कान नाही घेऊन यायचे, मन पण घेऊन यायचं. आणि जो मन पण घेऊन येतो ना त्याला देवाचा आवाज ऐकायला येतो. नाही तर जो नुसते कान घेऊन येतो ना त्याला कोणाचा आवाज ऐकायला येतो? माणसाचा. बोला कोणाचा? आणि मग तो चुका काढतो. हा असंच बोलला, तो तसंच बोलला. अरे मन पण आण ना, कान कशाला घेऊन आलाय? जर वचन ऐकायची इच्छा आहे ना तुझी, मन पण घेऊन ये. जेव्हा तू मन घेऊन येशील ना देवाचा आवाज तुझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचेल. पण जे लोक नुसते कानाने वचन ऐकतात ना, एक तर ते फक्त कानाची खात शिरवतात आणि दुसरी गोष्ट फक्त चुका काढतात. दोनच गोष्टी करतील जे लोक कानाने ऐकतात ते. येशू ख्रिस्त जेव्हा संदेश द्यायचा शास्त्री आणि परुषी मन नाही घेऊन यायचे. काय घेऊन यायचे? की हा कुठं चुकतोय ते बघायला. समजतंय का? आज सुद्धा देवाच्या दासांचे वचन ऐकणारे काही लोक असेच आहेत की जे वचन ऐकताना कधीच मनापासून नाही ऐकत, फक्त कुठून ऐकतात? कानापासून. बोला कुठून ऐकतात? आणि मग त्यांना वचन चांगलं पण नाही लागत. आणि तुम्हाला माहिती का मग ते त्या वचनाच्या काय काढतात? हे शास्त्री परुषी आहेत जे येशूला घात करायला बसलेले होते, जे येशूला धरायला बसलेले होते, जे येशूच्या चुका काढायला बसलेले होते. त्यांना कधीच वचन समजलं नाही, कारण त्यांनी वचन कुठून ऐकलं? मनाने ऐकलं. जर देवाची वाणी ऐकायची असेल ना नुसतं कानाने नाही तर मनाने ऐका. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही मनापासून ऐकाल ना ते वचन तुम्हाला समजेल. आमेन. आणि जेव्हा सत्य तुम्हाला समजेल ते सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की देवाचं वचन ऐकताना इथून नाही इथून ऐका. हालेलुया. समजतंय का? आपल्याला ना 4 डोळे आणि 4 कान आहेत. किती? बोला बोला किती? दिसतात फक्त 2-2 पण असतात किती? 4. 2 डोळे शरीराला आहेत पण 2 डोळे मनाला पण आहेत. हालेलुया. 2 डोळे शरीर 2 कान शरीराला आहेत तसेच 2 कान मनाला सुद्धा आहेत. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं विश्वास न ठेवणाऱ्यांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केलेली आहेत. काय केलेली आहे? काय आंधळी केलेली आहे? डोळे नाही, काय आंधळी केलेली आहे? मने. कोण म्हणतं असं? पौल. कोण म्हणतो? प्रेषित पौल म्हणतो की या युगाच्या दैवताने या लोकांची मने आंधळी केलेली आहे. याचा अर्थ डोळे कशाला असतात? मनाला पण असतात पण दिसत नाही. समजतंय का? एक मुलगा होता, तरुण मुलगा. लक्ष द्या. तो खूप प्रार्थना करायचा पण ना घरी प्रार्थना करायचा त्याचं मनच नाही लागायचं. मग त्याने एक विचार केला की आपण आहे ना काही दिवस उपवास प्रार्थना करू, जंगलामध्ये जाऊ. कुठं जाऊ? आणि त्यांचं गाव आहे ना जंगलाला लागूनच होतं. मग त्याने विचार केला घरी उपवास करण्यापेक्षा आपण आहे ना जंगलात जाऊन एखाद्या ठिकाणी बसू आणि तिथं प्रार्थना करू म्हणजे आपलं मन शांत राहील. समजतंय का? मग तो त्या गावाच्या बाहेर गेला. तिथे एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये जाऊन एक जागा त्यांनी पाहिली, एक मोठा खडक होता. त्याच्यावर जाऊन तो बसला आणि मग त्यांनी त्याची प्रार्थना सुरू केली. तो मस्त मन लावून देवाची आराधना करत होता, प्रार्थना करत होता. अचानक काय झालं? एक सुंदर मुलगी, नीट लक्ष द्या ना, एक सुंदर मुलगी गजरा वगैरे लावलेली, पायात साखळ्या घातलेली, तो आराधना करत होता, तो प्रार्थना करत होता. तेवढ्यात त्याला आवाज आला, छुन 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 साखळ्यांचा. समजतंय का? त्याचं लक्ष गेलं आणि त्याने पाहिलं ती एक सुंदर मुलगी तिथून चाललेली आहे. आता नीट लक्ष द्या. हा तरुण होता, कुवारा होता. जसं यांनी त्या सुंदर मुलीला पाहिलं ना याच्या मनात वाईट विचार आले. याच्या मनात काय आले? वाईट विचार. तर त्याने विचार केला
मी का आलो इतक्या लांब गावापासून दूर, की माझ्या मनात वाईट विचार यायला. आता ती मुलगी जी आहे ना त्याच रस्त्याने पाणी भरायला जायची, लक्षात घ्या. त्याच्यात तिची चूक नव्हती, पण जेव्हा याला ती मुलगी दिसली ना याच्या मनात विचार आले चुकीचे. तिला बघितल्यावर, कारण ती खूप सुंदर होती, गजरा लावलेला होता, व्यवस्थित होती, पायात साखळ्या होत्या. आणि मग त्याने काय विचार केला, ठीक आहे माझ्याकडून चुकलंय ना, उद्या मी ही चूक करणार नाही. मग त्याने विचार केला, आता उद्या आहे ना मी डोळ्यांना पट्टी बांधेल. काय बांधेल? पट्टी बांधेल. म्हणजे मला ती मुलगी दिसणार किंवा मला कोणतीच मुलगी दिसणार नाही. आणि मग मी प्रार्थनेला बसेल. नीट लक्ष द्या. दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर तो प्रार्थनेला बसला, पण आता डोळ्यांना काय बांधली? पट्टी. त्याची प्रार्थना सुरू झाली. आता त्याला दिसत काहीच नाहीये, तो प्रार्थना करतोय. बरोबर त्याच वेळेस, कालच्या वेळेस तीच मुलगी परत पाणी भरायला जात होती, पण आता त्याला दिसत. पण त्याला साखळ्यांचा आवाज आला. कसला आवाज आला? जसा त्याला साखळ्यांचा आवाज आला, त्याच्या मनामध्ये परत त्या मुलीचं चित्र उभं राहिलं. आता कोणी पाहिलं? डोळ्यांनी का मनाने? अरे बोला, कोणी पाहिलं? परत पाप झालं. जरी डोळे बंद आहेत ना, पण कालचं चित्र जसंच्या तसं डोळ्यात येऊन गेलं, मनामध्ये येऊन गेलं. मग बघा, आता नीट लक्ष द्या. साखळ्यांचा आवाज आला म्हणून ती मुलगी जशीच्या तशी त्याच्या समोर आली. मग त्याने विचार केला, अरे मला काय बंद करावे लागतील आता? काम. म्हणजे दिसणार पण नाही आणि आवाज पण येणार. मग तिसऱ्या दिवशी त्याने विचार केला, आता मी डोळ्यांना पट्टी बांधतो आणि कानामध्ये कापसाचे बोळे टाकतो, म्हणजे मला दिसणार पण नाही, ऐकायला पण येणार. तिसऱ्या दिवशी आता हा परत प्रार्थनेला बसला. डोळ्यांना पट्टी आहे, कानामध्ये कापसाचे बोळे. आता त्याला दिसत पण नाही ना ऐकायला पण येत. तो प्रार्थना करायला लागला. आता त्याला वाटलं, आता मी पापात पडू शकत. परत दिवसाच्या त्याच वेळेस तीच मुलगी तिथून चालली. आता त्याला दिसत पण नाहीये, तिच्या साखळ्यांचा आवाज पण येत नाहीये, पण रोज ती मोगऱ्याच्या फुलांचा गजरा लावायची. काय लावायची? मोगऱ्याच्या फुलांचा गजरा. जशी ती मुलगी जायला लागली, याला वास आला. याला काय आला? आणि बरोबर मनामध्ये ओळखलं, ही. डोळ्यांनी पाहिलं का? कानांनी ऐकलं का? कोणी खेळ केला? बोला, कोणी खेळ केला? मग आता नाकात गोळी घालशील? शक्य आहे का? मी तुम्हाला सांगतो, सगळा प्रॉब्लेम मनाचा आहे. बोला, कसला आहे? नीट लक्ष द्या. हे आतून सगळं खराब असलं ना, तर बाहेरून तुम्ही चांगले राहू शकत नाही. हालेलुया. किती पण नवीन कम्प्युटर विकत घ्या, सॉफ्टवेअर चांगलं पाहिजे. आमेन. नीट लक्ष द्या. तशीच परिस्थिती आहे. आपण शरीराने कितीही स्वच्छ राहू द्या, पण सगळा खेळ कशावर आहे? मनावर आहे. आणि म्हणून जीव तोडून परमेश्वर आपल्याला या 4 दिवसांमध्ये मनाविषयी शिकवत आहे. आमेन. की देवाचं वचन म्हणतं ना, दावीद काय म्हणतो? स्तोत्रसंहिता 119 मध्ये, स्तोत्रसंहिता 119:11 दावीद काय म्हणतो? तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून मी तुझे वचन माझ्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवले आहे. हालेलुया. वचन ठेवण्याची जागा डोकं नाही, हृदय आहे. आमेन. हा, तुम्ही खूप बायबल तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला खूप वचन तोंडी पाठ असतील, हे पाठ असणारे वचन इथं असतात, पण जे वचनाप्रमाणे मी चालतो ना, ते वचन इथं असतात. हालेलुया. वचनाचं पाठांतर तुम्हाला पोपट्यासारखं बोलायला लावेल, पण वचन जर हृदयामध्ये असेल ना, तुमच्या वागण्यातून वचन दिसायला लागेल. आमेन. ज्याच्या हृदयामध्ये वचन असतं ना, ते वचन त्याला बोलावं नाही लागत, ते वचन तो जगत असतो. आमेन. हा, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या सगळ्या गोष्टींमधून काय दिसायला लागतं? वचन. हालेलुया. कारण वचन कुठं आहे? मनामध्ये. मन जे आहे ना, ते वचन ठेवण्याची योग्य जागा आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की जिथं वचन ठेवायला पाहिजे तिथं आपण नको त्या गोष्टी ठेवून दिलेल्या आहेत. जी जागा वचनाला भेटायला पाहिजे तिथं आपण जगातला सगळा कचरा जमवून ठेवलेला आहे. मग वचन कुठं राहील? मला सांगा ना, वचन राहील कुठं? कारण जिथं वचन पाहिजे ना, तिथं जगातल्या गोष्टी आहेत, आणि जिथं जगातल्या गोष्टी पाहिजे ना, तिथं वचन आहे. हालेलुया. जगातल्या गोष्टी कुठं पाहिजे? जगाचं ज्ञान कुठं पाहिजे?
आणि देवाचं ज्ञान कुठं पाहिजे? हालेलुया. आपलं उलट आहे, देवाचं ज्ञान कुठे आहे आणि जगाचं ज्ञान कुठे आहे? आता नीट लक्ष द्या. परत एकदा सांगतो, शेवटच्या जमिनीचं वाचून घेऊ, मग पुढे जाऊ आपण. आपलं शेवटची जमीन चाललेली आहे ना, वाचू. मत्तई कृषी वर्तमान याचा 13वा अध्याय वचन 8 वाचा. काही बीज चांगल्या बरोबर आहे. 1 मिनिट थांबा. पहिली जमीन कोणती पाहिली आपण? पहिल्या दिवशी पहिली जमीन वाटेवर पडलेलं. बोला काय? की सैतान येतो आणि काय करतो? चोरून घेतो. ज्या अंतकरणात सैतानाला शिरायला जागा आहे ती जमीन वाटेसारखी आहे. बरोबर. दुसरी जमीन कोणती पाहिली? खडकाळ जमीन, जिला माती नाही. बी पडलं, वचन आलं की वचन काय शोधतं? माती. बोला काय शोधतं? आणि ज्याच्यामध्ये माती सापडत नाही तिथं वचन जिवंत होत. ज्यांच्यामध्ये मीपणा आहे, ज्यांच्यामध्ये पद प्रतिष्ठा आहे, जो म्हणतो मी राजा, जो म्हणतो मी हा मी तो, तुम्हाला माहिती का वचनाला मातीच सापडत नाही. वचन म्हणतं स्वतःची माती कर, मग तुझ्यामध्ये मी काम करेन. हालेलुया. स्वतःच्या मीपणाची माती कर, स्वतःच्या ज्ञानाची माती कर, स्वतःच्या प्रतिष्ठेची माती कर, स्वतःच्या ज्ञानाची माती कर, स्वतःच्या पैशाची माती कर. त्यावेळेस देवाचं वचन तुमच्यामध्ये उगवेल. खडकाळ जमिनीवर उगवत, कारण तिथं काय सापडत नाही? माती नाही सापडत. ही तिसरी. आणि अजून काय पाहिलं आपण आज सकाळी? तिसरं काय पाहिलं? काटेरी झुडूप. 2 काटेरी झुडूप पाहिले. कोणते? चिंता. पहिलं काटेरी झुडूप काय? चिंता. हे काटेरी झुडूप बऱ्याच लोकांमध्ये पाहायला मिळतं. म्हणून येशू ख्रिस्ताने, म्हणून देवाने निंदणी करायला पाठवलं. देवाच्या दासाला काय करायला पाठवलं? की तुमच्यामधून काय निघावी? चिंता. बोला काय निघावी? कारण चिंता कशाला खाते? कशाला खाते? चिंता असं गवत आहे जे कशाला खातं तुमच्या जीवनामध्ये? विश्वासाला. बोला कशाला? सगळा विश्वास खाऊन टाकते चिंता. आणि मग देवाचं वचन पडलं ना, विश्वासच राहत नाही. का? कारण सगळा विश्वास कोणी खाऊन घेतलाय? चिंतेने. बोला कोणी खाऊन घेतलाय? चिंतेने. म्हणून विश्वास नाही राहत वचनावर, कारण सगळा विश्वास चिंता खाऊन गेलेली आहे. पहिलं झुडूप. दुसरं झुडूप कोणतं होतं? पैशाचा मोह. पैशाचा मोह, की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. गरज नाही, मोह. काय? देव आपल्या गरजा पूर्ण करतो, मोह पूर्ण करत नाही. कारण बऱ्याचदा आपला मोह जो असतो ना, गरजेपेक्षा जास्त असतो. समजतंय का? जी गरज नसती ना त्याच्यापेक्षा जास्त असतो तो मोह. आणि परमेश्वर आपल्या गरजा 100% पूर्ण करेल, पण मोह नाही पूर्ण करेल. आणि ज्याच्या जीवनामध्ये मोह असतो ना, तो देवाच्या वचनाला वाढू देत नाही. हे 3 पाहिले आपण. आणि आता 4थं, शेवटचं अंतकरण जे देवाला आवडतं. वाचा आता मत्तई कृषी वर्तमान 13 आणि वचन 23. पहिले 8 वाचा. 13:8. काही बीज चांगल्या जमिनीत पडले. काही बीज चांगल्या जमिनीत पडले. मग त्याची कोटी 100 पट, कोटी 60 पट, कोटी 30 पट असे पीक आले. आणि मग त्याचे कोटी 100, कोटी 60, कोटी 30 पट असे फळ आले. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे. आणि जो चांगल्या जमिनीत पेरला तो हा आहे. आमेन. तो काय देतो? फळ. तो काय देतो? फळ. बोला काय देतो? फळ. आता मत्तई 13:23 वाचा. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो. तो वचन ऐकतो आणि काय करतो? समजतो. आमेन. नुसतं ऐकत नाही, तो वचन काय करतो? कारण कुठं पडलंय? चांगल्या जमिनीत, चांगल्या अंतकरणामध्ये. आता काटेरी झुडप राहिले, खडकाळ जमीन राहिली, वाटेवर पडलेलं बी राहिलेलं नाही. आता जी आहे ना ती चांगली जमीन आहे, जिथं माती आहे. हालेलुया. जिथं एक पण काटेरी झुडूप नाही. आणि बायबल असं म्हणतं, जे बी चांगल्या जमिनीवर पडलं तो काय आहे? परत वाचा ते वचन. चांगल्या जमिनीत पेरला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो. तो वचन ऐकून ते समजतो. तो फळ देतोच देतो. तो फळ देतोच देतो. आमेन. देतो असं नाही म्हटलंय. काय म्हटलंय? देतोच देतो. याचा अर्थ काय? दिल्याशिवाय राहत कोण? ज्याच्या अंतकरणात देवाचं वचन पडलंय. आमेन. आणि त्याचं अंतकरण कसं आहे? चांगलं. बोला कसं आहे? तो फळ देतोच देतो. दिल्याशिवाय राहत. आता नीट लक्ष द्या माझ्याकडे बघा. जगातलं शिक्षण जे तुम्ही घेतात ना, ते तुम्हाला जगासाठी उपयोगी करतं. कोणासाठी? जगातल्या शिक्षणाचा फायदा देवाला अजिबात होत नाही, फक्त जगाला होतो. कोणाला होतो? नीट लक्ष द्या. तुम्ही डॉक्टर बनले,
एखादा मुलगा डॉक्टर बनला, लेकराकडे लक्ष नका देऊ, वचनाकडे लक्ष द्या. आणि जर कोणाचं लेकरू असेल त्याला बाहेर थोड्या वेळ ठेवणार, म्हणजे बाकी लोक डिस्टर्ब नाही होणार. थोडस लेकरांना सांभाळा, कारण कसं आहे ना, सगळेजण वचन ऐकतात आणि एका लेकरामुळे नको अडचणी यायला. त्यापेक्षा त्याला बाहेर फिरवा. त्याला नाही कळत, आपल्याला कळतं. तो लहान आहे म्हणून त्याला कळत नाही, पण आपल्याला तर कळतं ना, म्हणून आपण सांभाळा. ठीक आहे, नीट लक्ष द्या. जगाचं ज्ञान जेव्हा तुम्हाला मिळतं ना, तर जगाचं ज्ञान हे तुम्हाला जगासाठी तयार करतं. कोणासाठी तयार करतं? मन लावून जगाचं शिक्षण घ्या, तुम्ही जगासाठी तयार व्हा. एखादा मुलगा शाळेमध्ये मन लावून शिकतो तर तो मोठा झाला ना डॉक्टर बनतो. काय बनतो? इंजिनियर बनतो. पण मला सांगा ना, तो डॉक्टर बनला तर त्याचा फायदा कोणाला होईल? देवाला का जगाला? बोला ना. मोठा एमडी डॉक्टर बनला तरी त्याचा फायदा कोणाला होईल? देवाला का जगाला? स्वर्गात गेल्यानंतर दवाखाना टाकणार आहे का? स्वर्गात गेल्यानंतर तो दवाखाना टाकू शकतो का? मग त्याच्या डॉक्टरकीचा उपयोग त्याला किती वर्ष होईल? 20, 30, 40 जोपर्यंत जिवंत. त्याच्यानंतर त्या डिग्रीचा काही उपयोग आहे का? त्याच्यानंतर ती डिग्री स्वर्गामध्ये कामाला येईल का? त्याच्या शिक्षणाचा देवाला काहीच उपयोग. एखादा इंजिनियर बनला, त्याचा पण फायदा कोणाला होतो? देवाला का जगाला? घर कुठं बांधतो तो? बोला, घर कुठं बांधतो? एखादा चांगला इंजिनियर मेला, विश्वासू असला, देव त्याला वर घेऊन गेला म्हणे माझ्यासाठी एक घर बांधायचं आहे का? येशू ऑलरेडी म्हणतोय, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातोय. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातोय. याचा अर्थ काय होतो? तुम्हाला माहितीये, ज्या देवाने जग बनवलं ना, तो इतका सुंदर इंजिनियर आहे, त्याला आपली गरज नाही. इतका सुंदर इंजिनियर आहे तो. तुम्ही विचार करा ना, देवाने जे जग बनवलं इतकं सुंदर बनवलेलं आहे ना, डोकं काम नाही करत. हालेलुया. त्या देवाला आपण सांगू का आम्ही तुझ्यासाठी घर बांधू, मी इंजिनिअरिंग झालोय? अरे बोला ना. काही फायदा आहे का परमेश्वराला आपल्याला या ज्ञानाचा? सांगा मला. देवाला काही फायदा आहे का? नाही. जगाला आहे, जगाला आहे तुमच्या ज्ञानाचा फायदा, पण देवाला नाही. पण ज्या वेळेस, आता नीट लक्ष द्या, ते गेला बाहेर. पण ज्या वेळेस तुम्ही देवाचं ज्ञान घेतात, देवाचं शिक्षण मिळवतात, देवाच्या गोष्टी प्राप्त करतात ना, 100% देवाला फायदा होतो त्या गोष्टीचा, आणि तुम्ही देवासाठी उपयोगी होता. आमेन. जगाचं ज्ञान जगासाठी उपयोगी करतं, पण देवाचं ज्ञान देवासाठी उपयोगी करतं. परमेश्वर वचन का देतो माहिती का तुम्हाला? देवाची काय इच्छा आहे की तुम्हाला वचन समजावं? कारण देवाची इच्छा आहे की समजल्यावर तुम्ही माझ्यासाठी उपयोगी व्हावं. हालेलुया. कारण जेव्हा तुम्हाला वचन देवाचं समजेल ना, तुम्ही देवासाठी उभे राहा. हालेलुया. मग याचा अर्थ शिक्षण नाही घ्यायचं का? शाळेत नाही जायचं का? मी सांगितलं तुम्हाला, जगाचं शिक्षण घ्या, पण कुठं ठेवा? कुठे ठेवा? पण देवाचं शिक्षण कुठं ठेवा? याची भेसळ नाही करायची. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो ना, ख्रिस्ती पोरं मी पाहिलेत काही असे की जे डॉक्टरकीला होते किंवा जे इंजिनिअरिंग करत होते, देवाला सोडून दिलं हो. चर्चला जात नाही, मीटिंगांना जात नाही. का? कारण आम्ही अभ्यास करतोय. काय करतोय? अभ्यास करतो. मग याचा अर्थ मनापासून तुझं मन तू कोणाला दिलंय? देवाला का शिक्षणाला? मी तुम्हाला सांगतो, शिक्षण घ्या ना, इथून नका घेऊ, इथून घ्या, आणि ते सगळं ज्ञान इथं गोळा करा. हालेलुया. आणि जे देवाचं ज्ञान आहे ना, ते इथं गोळा करा. मग काय होईल माहिती का? हे ज्ञान जगासाठी राहील, हे देव उपयोगी करेल. हालेलुया. समजतंय का? बोला येशू मसीह की. ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून तू तुझं हृदय चांगल्या जमिनीसारखं, तू फळ देतोच, दिल्याशिवाय राहत नाही. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे. जगिक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आणि मौल्यवान ज्ञान परमेश्वराचं आहे. आमेन. मग याचा अर्थ देवाची इच्छा आहे का तुम्ही शिकायला नाही जायला पाहिजे, शाळेत नाही जायला पाहिजे, असं आहे का? एक वचन वाचा, नीतिसूत्र काढा बरं. नीतिसूत्र याचा 8 अध्याय वचन 5. परमेश्वरनं आपल्याला सगळं शिकवतो. तो म्हणतो तुम्ही जगातलं पण शिक्षण घ्या, पण माझं सोडायचं नाही. हालेलुया. हा, नीतिसूत्र 8 आणि 5 वाचा पहिल्यांदा. अहो भोळ्यांनो, अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. तुम्ही चातुर्याची ओळख करा. बोला, कोणाची ओळख करा? चातुर्य. ज्ञान आणि चातुर्य वेगळं आहे.
देव म्हणतो तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. हालेलुया. चातुर्य नीट लक्षात घ्या, हा शब्द कानात मनामध्ये ठेवा. काय चातुर्य? एक वचन वाचू अजून आपण, हे चातुर्य लक्षात ठेवा. हा मत्तई वर्तमान याचा 10वा अध्याय वचन 16 वाचा. मत्तई 10 आणि वचन 16. पहा लांडग्यांमध्ये मेंढ्यांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर. तुम्ही सापासारखे काय व्हा? काय व्हा? चातुर्य कोणाकडून शिकायला लावतोय देव? सापाकडून. बोला कोणाकडून? याचा अर्थ देवाला साप खूप आवडत असेल नाही का? हा का नाही? देव मला सांगा ना, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये देवाने कोणाकोणाला श्राप दिला? सापाला, आदाम, हवेला आणि जमिनीला. बरोबर आहे ना? हा साप तो आहे ज्याला स्वतः देवाने शापित केलेला आहे. मग देवाला तो आवडतो का? तुम्हाला माहिती का? अंदर की बात मी तुम्हाला सांग, सैतानाला मदत कोणी केली एदेन बागेमध्ये? कोणी केली? मग सैतानाने करार केला होता सापाशी, काय? आणि त्याने त्याचा करार पूर्ण केला. म्हणून बायबल म्हणतो जिनके कान हो सुने. हालेलुया. हा करार होता सापाशी केलेला की बेटा तू मला मदत कर, तुलाच देव बनवून टाकतो. आणि झालंच ते. त्याने मदत केली सैतानाला, झाला तो देव. लक्षात घ्या, नीट लक्ष द्या. देवाला साप आवडत? नीट लक्ष द्या, हे वचन परत वाचा. आता वाचलं ते. पहा लांडग्यांमध्ये मेंढ्यांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व्हा. साप नका बनू, स्वतःला साप नका बनू. फक्त सापामधून एकच गोष्ट घ्यायची, काय? चतुरपणा. तुला कोणता? चांगलं असेल ना तर घ्या, भले विदर्भी लोकांकडून जरी घेता आलं ना तरी घ्या, अविश्वासी लोकांकडून घेता आलं ना तरी घ्या. जरुरी नाही की सगळ्या गोष्टी तुम्हाला विश्वासणाऱ्यांमध्ये सापडतील. काही काही गोष्टी ना आपल्याला जे देवाला नाही ओळखत ना त्यांच्यामध्ये पण असतात चांगल्या गोष्टी. समजतंय का? त्यांच्याकडून पण शिकायसारखं आहे. शीख बांधव माहिती का तुम्हाला? शीख बांधव, शीख तुम्हाला माहिती? शीख लोक पंजाबमध्ये कसली पूजा करतात? कसली पूजा करतात? देव कशाला मानतात ते माहिती तुम्हाला? ते कोणा मनुष्याला देव नाही मानत. त्यांच्या गुरुद्वारेमध्ये गुरु ग्रंथ साहेब म्हणून एक पुस्तक असतं. काय असतं? त्यांचा जो धार्मिक ग्रंथ आहे ना, त्या धार्मिक ग्रंथाला ते गुरु ग्रंथ साहेब म्हणतात. किती मान! त्याला गुरु म्हणतात, ते साहेब म्हणतात. ते कोणाला? कोणाला? माणसाला नाही, कोणाला? ग्रंथाला. त्याचीच मिरवणूक काढतात, त्याचीच पूजा करतात, त्याचीच आराधना करतात. विचार करा, शिकण्यासारखं आहे ना ते. बायबल काय म्हणतं आपल्याला? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच. मग याचा अर्थ काय होतो? शब्दच देव होता. याचा अर्थ काय? वचन जे आहे ना, हिंदीमध्ये खूप मस्त म्हटलेलं आहे, आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन ही परमेश्वर था. हालेलुया. मग वचन ही परमेश्वर था, वचन ही परमेश्वर है और वचन ही परमेश्वर रहेगा. आमेन. तुम्ही आणि मी जगात असताना आपल्या सोबत जर देवाला राहायचंय ना, तर परमेश्वर फक्त वचनाद्वारेच राहू शकतो. कळतंय का? कारण आदि में वचन था, परमेश्वर के साथ था और वचन ही परमेश्वर था. हालेलुया. मग जर वचन परमेश्वर आहे ना, ख्रिस्ती बांधवांनो, आपण ह्या बायबलचा मान कसा ठेवतो? विधर्मी लोकांकडून शिका ना, ते त्यांचा ग्रंथ ना असा नाही पकडत. तुम्हाला माहितीये, ते त्यांचा ग्रंथ असा पकडतात, सर्वात उच्च स्थान त्याला देतात. हालेलुया. याला म्हणता आदर. बोला, याला काय म्हणतात? मग शिका त्यांच्याकडून, मुस्लिम बांधवांकडून शिका. आम्ही पिंपळनेरला राहतो, तिथं लहान लहान लेकरं मदरसामध्ये जातात, मस्जिदमध्ये जातात, त्यांची कुराण त्यांच्याकडे असते. ते कधीच कुराण अशी नाही धरत, अशी धरतात. कशी धरतात? अशी हृदयाला लावून, अशी नाही सोडणार कधीच, अशी धरतील ते आणि असं चालतात. शिका ना मग, वचनाचा आदर काय ना त्यांच्याकडून शिका. रिस्पेक्ट किती करतात ते वचनाचा, शिका त्यांच्याकडून. मग प्रभू म्हणतो ना,
सापासारखे काय व्हा, शिका ना त्याच्याकडे. जर चांगली गोष्ट ना त्याच्याकडून बी शिका. देवाची इच्छा. जगातलं ज्ञान चुकीचं नाहीये, शिकायला लावतो परमेश्वर, पण ते कुठं ठेवा, इथं. पण जेव्हा देवाचं ज्ञान तुमच्यापर्यंत येईल ना, ते इथं नाही ठेवायचं. कुठं ठेवायचं? इथं. हालेलुया. हा, लक्षात घ्या. जगाचं ज्ञान भोळ्यांना शहाणं करतं. कारण तुम्ही जगाचं ज्ञान नाही घेतलं ना, तर जगातले लोक तुम्हाला वेड्यात काढतील. समजते का? हा, जगातले लोक तुम्हाला वेड्यात काढतील. म्हणून ते ज्ञान चतुर करण्यासाठी आहे, पण हे ज्ञान जीवन देण्यासाठी. हालेलुया. हे ज्ञान अंतःकरणामध्ये साठवून ठेवा, म्हणजे तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन. नीट लक्ष द्या. चांगली जमीन देवाचं वचन स्वीकारते, समजते आणि काय देते? फळ. बोला, काय देते? देतेच देते. आमेन. दिल्याशिवाय राहत. एक वचन वाचा आता. आपण एक वचन काढू. यशया संदेशाचं पुस्तक, याचा 55वा अध्याय. यशया 55 आणि वचन 10 आणि 11 वाचायचं. यशया 55 वचन 10 आणि 11. पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात. पाऊस आणि बर्फ हे आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफळ व हिरवीगार केले वाचून, पेणाऱ्यात बीज खाणाऱ्यात भाकरी दिले वाचून ती परत वर जात नाही. एक गोष्ट जी वरून येते ना, ती बऱ्याच गोष्टी घेऊन जाते. हालेलुया. नीट लक्ष द्या. बायबल काय म्हणतं? पाऊस बर्फ हे कुठून पडतात? आकाशातून. नीट लक्ष द्या. वरून येणारी प्रत्येक गोष्ट आहे ना, एकच गोष्ट देत नाही, ती अनेक गोष्टी देऊन जाते. हालेलुया. परमेश्वराचं वचन सुद्धा कुठून येतं माहिती तुम्हाला? खालून का वरून? वरून येतं. आमेन. पावसाचं उदाहरण दिलेलं आहे देवाने, की पाऊस जेव्हा येतो ना, वरून येतो. बर्फवृष्टी येते ना, वरून येते. मग पहिली गोष्ट ती काय करते? पाऊस आल्यानंतर काय करतो? पृथ्वी भिजवते. बोला, काय करते? कोरडेपणा दूर करून टाकते. आमेन. जेव्हा वरून एखादी गोष्ट येते ना, तर माझ्यातला पहिली गोष्ट कोरडेपणा दूर होऊन जातो. हालेलुया. नीट लक्ष द्या. वचन 2 प्रकारचं आहे. एक जे तुमच्या बायबलमध्ये आहे, आणि दुसरं जे देवाकडून येतं. आमेन. हेच वचन मी वाचतो आणि हेच वचन देव बोलतो. आमेन. पण जेव्हा मी वाचतो ना, मी कोरडा राहतो, पण जेव्हा देव बोलतो ना, मी भिजून जातो. हालेलुया. परमेश्वराचं वचन जर तुम्ही मनाने आणि बुद्धीने ऐकाल, वाचाल ना, तर तुम्ही कोरडे राहाल. पण तेच वचन जेव्हा देव बोलेल, तर त्यावेळेस तुम्ही पूर्ण भिजून जाल. आमेन. आत्म्याने ओले चिंब होऊन जाल. हालेलुया. तुमच्यामध्ये बिलकुल कोरडेपणा राहणार नाही, भिजून जाल. मी देवाच्या एका दासाचं एक साक्ष ऐकली होती, कांदून आहे. डॉक्टर हिस्किया फ्रान्सिस, त्यांची एक साक्ष आहे. ते म्हणतात, माझं बायबल जे आहे ना, ते म्हणतात की माझं जे बायबल आहे ना, त्या बायबल मधलं एकही पान कोरडं नसेल, त्या प्रत्येक पानावर माझा अश्रू पडलेला आहे. काय पडलंय? मी कधीच बायबल बिना अश्रूंचं वाचू शकलो. कोणतंही वचन असो ना, तरी माझे अश्रूच पडतात. ते म्हणतात की माझ्या बायबलमध्ये असे एकही पान नसेल की ज्याच्यावर माझा अश्रू पडलेला. याला म्हणतात बायबल वाचणं. आमेन. भिजून टाकेल तुम्हाला, ते बदलून टाकेल तुम्हाला, तोडून टाकेल तुम्हाला. कारण बायबल मधून तुमच्याशी कोण बोलायला लागेल? देव. बोला, कोण बोलायला लागेल? नीट लक्ष द्या. मोशेने जळतं सुडूक पाहिलं, तो जवळ जात होता. पण तुम्हाला माहितीये, जेव्हा देव बोलायला लागला, तो घाबरला. आमेन. नीट लक्ष द्या. तुम्ही वचन सहज वाचून जाल, पण जेव्हा देव बोलायला लागेल ना, सहज वाचलं जाणार नाही. तुम्ही भीत वाचाल, तुम्ही ओले व्हाल, तुम्ही रडायला लागला, तुमचं हृदय तुटायला लागेल. आमेन. प्रियांनो, पूर्ण बायबल वाचलंय अनेक लोकांनी, पण मी तुम्हाला प्रश्न करतो, कितीदा रडलेत तुम्ही वचन वाचताना? कितीदा एखाद्या पानावर तुमचा अश्रू पडलेला आहे मला सांगा. आणि नसल पडला ना, समजून घ्यायचं तुम्ही इथून वाचलंच नाही अजून वचन. समजतंय का? वचन ऐकताना जर माझं हृदयच तुटलं नाही ना, समजून घ्यायचं मी इथून ऐकतोय, इथं अजून गेलंच नाही. तोडतं वचन. काय करतं? तोडतं. पूर्णपणे तोडतं. आपल्याला कठीण हृदय तोडतं, पाषाणमय हृदय तोडतं. हे देवाच्या वचनाचं काम आहे. आमेन. म्हणून ते देवाचे दास म्हणतात, माझ्या बायबल मधलं असं एक पेज नसेल की ज्याच्यावर माझा अश्रू पडलेला आहे.
हे आहे वचन समजणं. चांगली भूमी मी तयार केली ना, असं वाचा वचन की मी ओला झालो पाहिजे, भिजून गेलो पाहिजे. आमेन. वरून येणारं पर्जन्य भूमी भिजवल्याशिवाय पुढे तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून. अरे नुसतं भिजवत नाही तर तिला सफळ हिरवगार करून टाकतो. आमेन. जेव्हा देवाचं वचन वरून आपल्यापर्यंत येतं, देव आपल्याशी बोलतो ना, जेव्हा मनापासून ते वचन ऐकतो ना आपण, तर नुसतं आपण ओलं चिंब नाही होत, नुसता कोरडेपणा दूर नाही होत, तर लगेच दुसरी प्रोसेस सुरू होती. काय? ते लगेच आपल्याला काय करतं? हिरवगार करून टाकतं. बोला काय करतं? उन्हाळ्यामध्ये कसं दिसतं सगळं? डोंगर वगैरे कसे दिसतात? कोरडे कट ना. त्याच्यामध्ये जीव दिसतो का? प्राण दिसतो का? काहीच दिसत. नुसता पहिला पाऊस पडू द्या. काय पडू द्या? पहिल्या पावसाने जमीन भिजू द्या. लगेच दुसऱ्याच दिवशी तुम्ही बघाल तर सगळं कसं दिसायला लागतं? हिरवगार. मेलेलं जे असतं ना परत काय होऊन जातं? आशा संपलेली असती ना परत ती आशा काय दिसायला लागते. हालेलुया. आपलं जीवन ना, देवाची वाणी जर तुम्ही नाही ऐकली ना, तुम्ही कोरडे होऊन जाल, निराश राहाल, उदास राहाल, उतरलेले तोंड दिसतील. पण जर देवाची वाणी ऐकायला लागले ना, तुम्ही कसे व्हाल? हिरवेगार. बोला कसे? प्रसन्न, आशीर्वादित. नीट लक्ष द्या. मोशेला देवाने सिनाय पर्वतावर बोलवलं आणि मोशेला सांगितलं तू ये सिनाय पर्वतावर. मोशे एकटा गेला सिनाय पर्वतावर आणि बायबल असं म्हणतं 40 दिवस तो तिथं होता. किती दिवस? 40 दिवस देवासोबत एकटा मोशे होता. सगळे इस्रायल लोक खाली होते. पण तुम्हाला माहिती का, 40 दिवसामध्ये तो जेवणाचं साहित्य घेऊन गेला होता का? पाणी सोबत घेऊन गेला होता का? कपडे सोबत घेऊन गेला होता का? काहीच घेऊन गेला नाही. पण 40 दिवस तो कोणासोबत होता? कोणाची वाणी ऐकत होता? कोणासोबत बोलत होता? कोणाचे शब्द कानी पडत होते? बायबल असं म्हणतं 40 दिवसानंतर मोशे जेव्हा सिनाय पर्वतावरून खाली उतरत होता ना, तिच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण बाहेर निघत होते. आमेन. तेजाचे किरण बाहेर निघत होते. अरे 40 दिवसानंतर तुझा वास यायला पाहिजे, कारण तू आंघोळ केलेली, तोंड धुतलेलं, कसा दिसायला पाहिजे मोशे 40 दिवसानंतर. पण बायबल म्हणतं 40 दिवसानंतर तो कसा दिसत होता? तर तेजाची किरण बाहेर पडत होती. का? कारण कोणाला ऐकत होता? कोणाचा आवाज कानी पडत होता? देव सुखवत नाही, हिरवगार करून टाकतो. आमेन. आपली परिस्थिती बदलून टाकतो. आपली निराशा आशेमध्ये बदलून जाते. आपली चिंता जी आहे ना, विश्वासामध्ये बदलून जाते. आमेन. फक्त तुम्ही वाणी कोणाची ऐका? वरून येणारं वचन पाहिजे. वचन कुठून येणारं पाहिजे? स्वतः शिकवलेलं, स्वतः स्टडी केलेलं वचन देव लोकांच्या जीवनात काम करत नाही. पण वचन कुठून पाहिजे? वरून येणारं पाहिजे. मला काही लोकांनी प्रश्न केले होते मागील दिवसामध्ये, पास्टरांनी. नवापूरकडे मी बराच फिरतो ना तिकडं, सर तुम्ही कोणते पुस्तकं वाचता? मी त्यांना म्हटलं मी फक्त काळं पुस्तक वाचतो. कोणतं? बस, दुसरं कोणतंच नाही वाचत. आणि तेवढा वेळ पण नाही की पुस्तकं वाचत बसू. संदेश माणसाकडून येत नाही, संदेश देवाकडून येतो. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेव्हा मला वचन प्रचार करायचं असतं ना, तेव्हाच मी वचन मागतो. पार्सरीला काय बोलायचंय ना, मला 1 दिवस अगोदर देवाने दिलं वचन. कधी? मी रोज बायबल वाचतो, सकाळ आणि संध्याकाळ. पण ते बायबल मी शिकवायसाठी नाही वाचत, ते बायबल मी मला शिकायसाठी वाचतो. बायबल कधी पण मंडळीला शिकवायसाठी वाचू नका, दुसऱ्यांना शिकवायसाठी वाचू नका. प्रॉब्लेम हाच आहे, अनेक देवाचे दास कोरडे का राहतात? कारण ते बायबल स्वतःसाठी नाही शिकत, ते मंडळीसाठी शिकवतात. आणि स्वतः काय राहतात? कोरडे. स्वतः कोरडे, दिव्याखाली दुसऱ्यांना प्रकाश देतोय आणि स्वतः अंधारामध्ये. कारण ते वचन स्वतःसाठी कधीच वाचत नाही, ते वचन ना शिकवायसाठी वाचतात. कोणी असो, विश्वासू असो, सेवक असो, रेव्हरेंट असो, बिशप असो, तू PhD केलेला असो, काही असो, बायबल दुसऱ्यांना शिकवण्यासाठी वाचू नको, बायबल स्वतःसाठी वाच. हालेलुया. मी वचन माझ्यासाठी वाचतो. आणि मग ज्यावेळेस पार्सरीला यायचंय ना, मग एकच काम करायचं, काय? गुडघे टेकायचे. बोला काय? आणि तिकडं बघायचं. कुठं? त्याला म्हणायचं बोल बोल, आता काय करू इथं? पार्सरीवाल्यांना काय सांगायचंय? कोणतं वचन आहे? मग विश्वासाने तुम्हाला सांगतो,
तो देतो. की काय गरज आहे. मला लोक म्हणतात सर तुम्ही त्या माणसाला बरोबर बोलले, हीच गरज होती. मी नाही बोललो बाबा, तो बोलला, फक्त वाईट मी झालं. तो बोलला, वाईट कोण झालं? मी. बऱ्याच मंडळांमध्ये प्रॉब्लेम येतो असा की मलाच बोलले. अरे तुलाच बोलला देव, कारण तुझ्यातच प्रॉब्लेम होता ना. दुसऱ्याला कशाला बोलेल? मलाच बोलला. अरे तुलाच बोललो मी तर म्हणतो, गरज तुलाच होती ना. लाज पण नाही वाटत अजून सांगायला मलाच लागलं वचन. मग सुधर ना, तुला लागणारच नाही, सुधर. म्हणजे लोकांचं म्हणणं काय असतं, मला लागायला बाहेर जाऊन बसलं, लागणार नाही तुला. इथं मध्ये बसशील तर 100% लागेल. हालेलुया. कानात गोळे घाल आणि ऐकू नको, ते तर वचन लागल्याशिवाय राहणार नाही. आणि जे म्हणतात ना की मलाच बोलला, समजून घ्या तुलाच बोलला. मी कधीच लोकांकडे क्षमा नाही मागत. एखाद्याला वाईट वाटलं तर कशाला मागू, मी थोडी बोललो, मी कशाला क्षमा मागू. जो बोललाय त्याला विचारा, त्याला सांगा मला क्षमा. तो क्षमा मागेल तुमच्याकडे, देव मागेल नाही, तो जगाला क्षमा करतो. हालेलुया. त्याचा न्याय कोण करेल? आमेन. नीट लक्ष द्या. अनेकदा लोकांना असं वाटतं की शिंदे सरांना बोलवलं, त्यांनी बरोबर आम्हाला सांगितलं यांना कोणीतरी कान भरवलेले आहे. नक्कीच बरोबर वाटलं तुम्हाला. माझे कान नक्की भरवलेले आहेत, पण कोणी? देवाने. मी माणसांचं ऐकतच नाही. हालेलुया. आणि माझे कान भरवणारा परमेश्वर आहे. आमेन. हे मी मान्य करतो. तुम्हाला पटो नाही तर न पटो, मला काही फरक पडत नाही. समजतंय का? हा, काहीच फरक पडत नाही. तो बोलतोय ना, मी त्याची वाणी घेऊन येतो. आमेन. हा, मग ज्याला कान आहे तो ऐकू. जर सरळ ऐकायचं नसेल ना, घरी थांबायचं, 2 घास माझ्या नावाने जास्त खायचे आणि झोपायचं. समजतंय का? पण न्यायाच्या दिवशी येशू तुम्हाला विचारेल, काय सत्य ऐकलं? तू बंधमुक्त झाला, जा खड्ड्यात. समजतंय का? हे माझ्याच बाबतीत नाही, प्रत्येक देवाच्या दासाच्या बाबतीत. आमेन. जो परमेश्वराचा दास वरून येणारं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येतो ना, ते साधं नाही राहत, ते लागल्याशिवाय राहत, काम केल्याशिवाय राहत, ते भिजवल्याशिवाय राहत, ते सुकलेलं हिरवळ केल्याशिवाय राहत. आमेन. हालेलुया. खत 2 प्रकारे काम करते. किती प्रकारे? एक चांगलं उगवण्यासाठी, आणि दुसरं असतं जास्त टाकलं तर जाळण्यासाठी. जे उगवू शकतं ना, ते जाळू पण शकतं. समजतंय का? डॉक्टर गोळी देतात का? गोळी हा का नाही? डॉक्टर काय सांगतात गोळी घेताना? केव्हा घ्यायची? हा, केव्हा घ्यायची? आणि उपाशी घेतली मग जिच्याने तू बरं व्हायला पाहिजे ना, उलट बिघडशील अजून. समजतंय का? वचन कोणाला लागतं माहिती का? जे वचन खात भुके असतात आणि अचानक हेवी डोस भेटून अचानक हेवी डोस येतो आणि मग त्यांना ना गरगरायला लागतं. हे काय झालं? प्रॉब्लेम तुझा आहे, कारण तू खाऊन येत. वचन खात जा म्हणजे लागणार नाही, पचेल ते. हालेलुया. म्हणजे ऑलरेडी भुकेले असतात ना. बाकी लोक एका वचनावरच जगतात. कोणत्या माहिती तुम्हाला? ते पण आहे कॅलेंडरवरच्या. आजची तारीख काय? काय तारीख आहे आज? 20 ना. ते लगेच जातात सकाळी आंघोळ केल्यावर बरं का त्याच्याजवळ आणि वाचतात. त्यांना वाटतं झालं का? काय वाचलं मी? वचन. त्याच्यावरच जगतात ते. सकाळमध्ये एकच वचन वाचतील आणि त्यांना वाटलं मी वचन वाचलं. त्या वचनावर जगणारे पण अनेक लोक आहेत आणि विश्वास ठेवतात की मी जे वाचलं ना ते होईल. त्या वचनामध्ये असं एक वचन पाहिजे होतं, बाहेर गेला तर मरशील. बाहेर गेला तर मग काय करतात दोघं? मी 100% सांगतो, जाणारच नाही बाहेर, कारण ते जगतातच त्याच्यावर. हालेलुया. बोला येशू मसीह की.
वचन त्यांनाच लागतं ज्यांच्यामध्ये वचन राहत नाही, जे भुकेले, जे कधीच वचन खात नाही. तुम्हाला माहिती त्यांना तो डोस हेवी होऊन जातो आणि ते वचन ऐकू शकत. मन चांगलं करा. आमेन. देवाचं वचन ग्रहण करा. ते भिजवतं, ते हिरवळ करून टाकतं. हालेलुया. सगळी परिस्थिती बदलून टाकतं. वरून येणारं पर्जन्य हा भूमीला भिजवतो, तिला हिरवीगार करतो. पुढे काय म्हटलंय? पेरणाऱ्यास बीज. पेरणाऱ्याला काय देतं? बीज. बोला काय देतं? वरून येणारं वचन जे आहे ना ते पेरणाऱ्याला बीज देतं. पेरणारा कोण आहे माहिती आहे तुम्हाला? देवाचा सेवक. बोला कोण आहे? देवाच्या दासांना वचन तेव्हाच भेटेल जेव्हा ते कुठून येईल? वरून. आमेन. तुम्ही जेव्हा देवाचं ऐकायला शिकाल ना, देव तुम्हाला बी कमी पडू देणार नाही, कमी पडू देणार नाही. मी देवाचं भय धरून तुम्हाला सांगतो, इथं उभा आहे तुमच्या समोर. मी डबल वचन कुठंच प्रचार नाही करत. इथलचं उचलायचं तिथं चिटकवायचं हा आपला काम नाहीये. कारण देव आहे ना, आमची रोजची भाकर रोज आम्हाला. हालेलुया. समजतंय तुम्हाला? हा. तुम्ही युट्यूबवर पण माझे संदेश आहेत, डबल रिपीट नाही. हा, उदाहरणं रिपीट होतील, पण संदेश जसाच्या तसा चिपकवला जात नाही. कारण प्रत्येक ठिकाणी गरज वेगळी असते, प्रत्येक ठिकाणी लोक वेगळे असतात आणि प्रत्येक ठिकाणी देवाला बोलायचं पण वेगळं असतं. आमेन. त्याला संदेश म्हणतात. संदेश तयार नाही केला जात, संदेश तयार होऊनच येत असतो. हालेलुया. तो आपल्याला बनवावा नाही लागत, तो देव बनवूनच पाठवत असतो. आपल्याला फक्त उभं राहायचं असतं आणि भाकर हातात घ्यायची आणि काय करायची? येशू ख्रिस्ताने काय केलं? 5 भाकरी 2 मासे घेतले आणि देवाला आभार मानला, धन्यवाद दिला आणि शिष्यांना काय केलं? वाटा. तुम्ही काहीच करू नका, सगळं मी केलंय, आता तुम्ही फक्त काय करा? आयती भाकर हातामध्ये भेटते आपल्याला, तुम्हाला ती फक्त काय करायची असती? याला म्हणतात संदेश. आमेन. तो देव तयार करून तुमच्यापर्यंत आणून देतो आणि तुम्हाला तो फक्त लोकांपर्यंत द्यायचा असतो. हालेलुया. संदेश शिंदे सर सांगत नाही, संदेश देव देतो. हालेलुया. तरी मला माहिती आहे काहींना विश्वास तरी लागून जाते, कारण प्रॉब्लेम तुमचा आहे, भुकेले बसलेले आणि हेवी डोस तुम्हाला पचणार. तरी ज्याला कान आहे तो ऐकू. हालेलुया. तुम्हाला नाही आवडत म्हणून देव बोलणं सोडणार, उपयोगी करणं सोडणार? हे असं गाणं आहे ना ज्याच्यावर येशू बसलेला आहे. पण जोपर्यंत या गाण्यावर येशू आहे ना, त्याला कोणीच काही करू शकत नाही. हालेलुया. मनोरंजनासाठी वचन नाहीये, कान उघडणीसाठी वचन आहे, डोळे उघडण्यासाठी वचन आहे. सत्य तुम्हाला समजेल, सत्यच तुम्हाला बंधन तोडण्यासाठी वचन आहे. आमेन. आणि म्हणून परमेश्वराकडून ते येतं, ते वरून येणारं पर्जन्य आहे ना, ते पेरणाऱ्याला बी देतं. बोला काय देतं? आणि दुसरी गोष्ट खाणारच भाकरी. हालेलुया. जो पेरतोय ना, सेवा करतोय ना, त्याला बी भेटतं आणि जो खाणार आहे त्याला भाकर भेटते. हालेलुया. तृप्त होऊन जातो त्या वचनाने. काय होऊन जातो? तृप्त. वचन 2 प्रकारे काम करतं. एक पेरणाऱ्याला बी देतं. आमेन. आणि दुसरं खाणाऱ्याला भाकर. बोला खाणाऱ्याला. जो भुकेला आहे ना, त्याला परमेश्वर वचनाने तृप्त करतो. आमेन. देव त्याच्याशी बोलत राहतो, परमेश्वर त्याची सगळी भूक भागवतो. फक्त मन तयार करा. बोला काय तयार करा? काहीच डिग्री नाही लागत हो देवाचा आवाज ऐकायला. देवाचा आवाज ऐकायला ना फक्त काय लागतं? मन. बस. चांगलं मन तो फळ देतोच देतो. आमेन. 11वं वचन वाचा. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. परमेश्वर म्हणतो, जसं वरून पाऊस येतो तो भिजवून टाकतो, हिरवगार करतो, पेरणाऱ्याला बी देतो, खाणाऱ्याला भाकर देतो ना, तसंच माझं वचन होईल. आमेन. ते आल्यावर काम केल्याशिवाय राहणार, भिजवल्याशिवाय राहणार, हिरवं केल्याशिवाय राहणार, बी केल्याशिवाय राहणार, पोट भरल्याशिवाय राहणार, तृप्त केल्याशिवाय राहणार, काम केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तसंच माझं वचन होईल. आमेन. पुढे वाचा. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून. देवाचं वचन तुमच्या मनोरंजनासाठी नाहीये, देवाचं वचन त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतं. हालेलुया. कोणाची इच्छा? कोणाची इच्छा? देवाला अनेक लोक ओळखतात, पण देवाच्या इच्छेला अनेक लोक जाणत नाही. देव कोण आहे मला माहितीये, येशू कोण आहे मला माहितीये, प्रभू कोण आहे मला माहितीये, पण त्याची इच्छा काय ना अजून अनेक लोकांना माहिती
नाही, पण जेव्हा मनापासून देवाला ऐकाल ना त्याची इच्छा तुम्हाला कळेल. हालेलुया. ते वचन परत वाचा. 11. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून. देवाचं वचन येतं ना, देवाचं वचन येतं ना, ती तुमची इच्छा पूर्ण करायला नाही येत. ते कोणाची इच्छा पूर्ण करायला येतं? देवाची. हालेलुया. ते आपल्या टाइमपास साठी नसतं, ते देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतं. आमेन. देवाची इच्छा काय असेल बरं? काय असेल देवाची इच्छा? काय असेल? आपण पापातच जगावं, पापातच मरावं का? मग देवाची इच्छा काय? तुम्हाला माहिती का, सगळं बायबल ना, पूर्ण बायबल, मी नेहमी म्हणतो की बायबल काय माहिती का, ते प्रेमपत्र आहे. काय आहे? देवाने माणसावर केलेल्या प्रेमासाठी लिहिलेलं पत्र. याच्यात एकच लव्ह स्टोरी आहे, मनुष्य आणि देवाची. समजतंय? देवाला ना काहीच नकोय. तुम्हाला माहिती, देव तुम्हाला इथं काहीच देऊ इच्छित नाही. इथं फक्त तुम्हाला जीवन देऊ इच्छितो, सार्वकालिक जीवन, तारण, उद्धार. कारण त्याला माहिती सगळं मी तिथं तयार करून. हालेलुया. मी सगळं तिथं तयार करून ठेवलेलं आहे. इथं तुम्ही तारण प्राप्त करा, इथं तुम्ही उद्धार प्राप्त करा, इथं पाप क्षमा प्राप्त करा. आरोग्य नाही भेटलं ना तरी मी घेईल, तुम्ही गरीब राहिले ना तरी मी घेईल, तुम्ही शाळेत नाही गेला तरी मी घेईल. पण पापात राहिले तुम्ही घेणार. एकच गोष्ट आहे देवाची, की तुम्ही काही करा, पाप सोडा. समजतंय का? कारण एदेन बाग जी तुम्ही गमवली ती मुळात कशामुळे गमवली? पापामुळे. जेव्हा तुम्ही पाप सोडतात ना, परत तुम्ही कशामध्ये प्रवेश करतात? एदेन मध्ये. बोला कशामध्ये? तुमची झोपडी असेल ना, ती झोपडीच तुम्हाला एदेन वाटायला लागेल. केव्हा? जेव्हा तुम्ही काय सोडा. नाही तर तुम्ही बंगल्यात राहा, तो बंगला पण भूत बंगला बनेल जर तुम्ही पापात असाल. पण जर तुम्ही पापापासून दूर झाले ना, तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुमची झोपडी कुणाची असेल ना, ती सुद्धा एदेन बाग बनेल. आमेन. हालेलुया. मी लोकांचे मोठे मोठे बंगले पाहिले पण शांती दिसली नाही, आणि छोटी छोटी झोपडी पाहिली पण अद्भुत शांतीने भरलेली आहे. आमेन. काय गरजेचं आहे आपल्याला? मोठी घरं, पैसा, सोनं, चांदी का शांती? हालेलुया. पण देव या सगळ्या गोष्टी देण्याची गॅरंटी देतो. आमेन. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही, मी तुम्हाला काय देईन? विसावा देईन. हालेलुया. देव काय करतो माहिती का? आपली भाकर आपल्याला खाऊ देतो. काय करतो देव? सकाळी पास्टर साहेबांनी एक साक्ष दिली, खूप सुंदर साक्ष होती. काय साक्ष दिली माहिती का त्यांनी? 30 वर्ष झाले मी दवाखान्यात गेलो, याला म्हणतात साक्ष. आमेन. किती वर्ष? 30 वर्ष. आज त्यांचं वय 71 आहे. काय आहे? आपल्याला लाजा वाटायला पाहिजे. आपण तरुण आहे तरी इंजेक्शन टोचत फिरतो. मी नाही बरं का, तुम्ही. कारण जिथून मी सेवेला सुरुवात केली मी पण टोचलं. मी कोरोनाची लस पण नाही घेतली. कोणाला सांगू नका सरपंच साहेब. हा, आम्हा शिक्षकांना कंपल्सरी होती, म्हणे पगार बंद होईल उद्या. आपल्या देशामध्ये एक गोष्ट फार चांगली, काय? खऱ्याचं खोटं. गाव त्यांना सगळं चांगलं माहिती. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, नाही घेतली ना तरी झाली, घेतली गेली. कळते तुम्हाला मी काय सांगतो? देवावर विश्वास ठेवा, काहीच होत नाही. आमेन. पास्टरांनी जी साक्ष दिली ना, नाही तर नाही घेतली मी. 30 वर्ष झाले. ते म्हणतात मी दवाखाना पाहिला, याला म्हणतात साक्ष. आमेन. जो देवाचं वचन खातो ना, जो स्वर्गीय रोटी खातो ना. मला माहिती का, तुम्हाला माहिती का, इस्रायल लोक किती वर्ष फिरले? 40. बोला किती वर्ष? आजारी पडले का? थकले भागले का? काय खात होते? मान्ना. मान्ना कुठून येतो? वरची भाकर अशी आहे ना, तंदुरुस्त ठेवते. वरची भाकर अशी आहे ना, तुम्हाला थकू देत, आजारी पडू देत, निराश होऊ देत नाही. ती वरची भाकर खायची सवय ठेवा. बायबल म्हणतो, येशू म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नाही, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाचं वचन येतं. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे तुमचा टाइमपास करण्यासाठी नाही, तर परमेश्वराची इच्छा काय ती तुम्हाला कळावी यासाठी परमेश्वर आपल्याशी बोलतो. आमेन. हालेलुया. हा, नीट लक्ष द्या. एक वचन आहे बायबलमध्ये, वाचू आपण. मत्ती सुवर्तमान
मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय, मत्तई याचा 7वा अध्याय आणि वचन 21 पासून पुढे वाचा. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश, मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. बापरे, आम्ही तर असंच ठरवलंय. आम्हाला तर असंच वाटतं की आम्ही येशू प्रभू म्हणतो, तर आम्ही कुठे जाऊ? आम्ही बाप्तिस्मा घेतला म्हणून आम्ही कुठे जाऊ? आम्ही चर्चला येतो म्हणून आम्ही कुठे जाऊ? आम्ही गीत गातो म्हणून आम्ही कुठे जाऊ? अरे बोला, मग इथं बायबल काय म्हणतं? प्रत्येक प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच. गैरसमज ठेवायचा होणार, प्रत्येकाचा होणार. प्रभुजी प्रभुजी म्हणणारे कोण आहेत बरं? विश्वासी का विधर्मी? विश्वासी का विधर्मी? मग हे वचन कोणासाठी आहे? विधर्मी लोकांसाठी का विश्वासांसाठी? म्हणजे कोणासाठी? कोणासाठी? मग आपला नंबर लागेल का हे स्वतःला विचारा. कारण प्रत्येक प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. तर कोणाचा होईल म्हटलंय तिथं? तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो. ज्याला देवाची इच्छा कळली ना त्याचाच होईल. आमेन. जो इच्छेप्रमाणे वागतो ना त्याचा होईल. इच्छा केव्हा कळेल? जेव्हा तुम्हाला देवाचं वचन कळेल. आमेन. सत्य तुम्हाला समजेल. जोपर्यंत इच्छा नाही कळत ना, माझं वचन तसंच आहे ना, ते देवाची इच्छा पूर्ण करतं. काय करतं? देवाची इच्छा पूर्ण केल्याशिवाय परत येत नाही. तुम्हाला माहिती का, अनेक लोक गैरसमजुतीमध्ये जगतायत की मी स्वर्गात जाईल, पण बायबल असं म्हणतं जो त्याच्या इच्छेप्रमाणे जगतो ना तोच. समजतंय का? पुढे वाचा. आता भारी गंमत आहे पुढे. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील. त्या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी? रविवारच्या दिवशी का? नाताळाच्या दिवशी? उपास प्रार्थनेच्या दिवशी? मेळ्याच्या दिवशी? कन्व्हेन्शनच्या दिवशी? कोणता दिवस? हुशार आहे. कोणता दिवस? न्यायाचा दिवस. त्या दिवशी जेव्हा येशू न्यायासनावर बसेल, अनेक लोक येऊन मला म्हणतील प्रभू 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 मी ख्रिस्ती आहे. क्रॉस बघ इथं गळ्यात घातलेला आहे मी बाप्तिस्मा घेतलाय. चर्चला जायचो मी, 10 रुपये टाकायचो फटकी नोट. मी तोच विश्वासी आहे. हे प्रभू, दशावून चोरणारा मीच आहे. ओळखलं मला? ओळखलं का? तर तीच पूर्ण दशांश नाही टाकला मी, तो मी. लाजा नाही वाटत काही लोकांना. कमवतात किती ते माहितीये, पण टाकतात किती ते समजत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला हिशोबच नाही लागत दशांशचा. नफा विचारा, त्यांना बरोबर कळतो. द्यायचं नाही समजत. समजतंय का? घेणं माहिती आम्हाला, देणं नाही. फाटक्या नोटा टाकतात चर्चमध्ये. जी कोणत्याच दुकानावर नाही चालली ती कुठं चालली? कारण येशू लंगड्यांना पण चालवतो ना. येशू लंगड्यांना पण चालवतो, फाटक्या पण चालवेल ना मग. अरे खरे का खोटे? म्हणून जी कोठच नाही चालली ना ती मंदिरात चालते, चर्चमध्ये चालते. फाटके आशीर्वाद भेटतील तुम्हाला. जे राहणार टिकणार नाही. लक्षात घ्या. ख्रिस्ती लोकांनो, काय जगतोय आपण? कोणासमोर उभं राहायचंय आपल्याला? मग काय सांगाल देवाला? सगळे दशांश बुडवले रे देवा तुझे, मी तोच आहे. मी तोच लबाड आहे. ख्रिसमसचा तारा कधी येतो? नाताळाच्या दिवशी मटण खायला. ओळखलं का मला? येशू म्हणतो तुला तर मी चांगला ओळखतो, कारण तूच ख्रिसमस स्टार आहे जो मागे लोकांनी पाहिला होता. कोणत्या दिवशी? नाताळाच्या दिवशी. बरोबर प्रभू तुम्हाला ओळखेल. लक्षात घ्या. लबाडांनो, कधीच चर्चचं तोंड पाहत नाही. यांना बरोबर मटणाचा वास आला का चर्च दिसते. काय वाटतं तुम्हाला? स्वर्गाचे स्वप्न पाहताय तुम्ही? अजिबात पाहिजे नाही. अजिबात पाहू नका. कारण देवाला त्याच्या डोळ्यांना, तुम्हाला काय वाटतं काही देवाच्या डोळ्यामध्ये मोतीबिंद झालेला आहे का? ते त्या परमेश्वराला दिसत नाही आपले पाप काय दिसतात का? नाही दिसतात. अरे बायबल असं म्हणतं, अंधार सुद्धा तुझ्यापासून काही लपवत नाही. तो परमेश्वर आहे तुमचा आणि माझा. तुम्ही बंद खोलीत केलेले पाप सुद्धा परमेश्वर उघड्या नजरेने बघतोय. तो परमेश्वर आहे तुमचा आणि माझा. समजतंय का? नाही लबाड्या करू शकत.
जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो ना त्याचाच होईल. आमेन. शेवटच्या दिवशी, त्या दिवशी अनेक लोक येऊन मला म्हणतील, प्रभो प्रभो, हे प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. मग काय मोठं काम केलं? तू माझ्या नावाने दिला, पण माझ्या इच्छेप्रमाणे दिला नाही. प्रशंसा त्यांची होईल जे देवाच्या इच्छेप्रमाणे संदेश देतात. येशूच्या नावाने संदेश देणारे खूप आहेत, येशूच्या वचनातून संदेश देणारे खूप आहेत, पण येशूच्या इच्छेप्रमाणे संदेश देणारे थोडे आहेत. आणि देव त्यांना बघतोय. देवाला ते आवडतात जे देवाच्या इच्छेप्रमाणे संदेश देतात. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे संदेश देणारे कोणालाच आवडत, फक्त कोणाला आवडतात? देवाला. हालेलुया. समजतंय का? आजकालचे प्रचारक पण हुशार झाले. तेच संदेश देतात जे कोणाला आवडतात. का बरं माहिती का? परत बोलवायला पाहिजे. काय? परत बोलवायला पाहिजे. मग काय मिळेल? पाकिट. मग आम्हाला परत बोलवा, मग आम्ही तेच संदेश देऊ जे तुम्हाला आवडते. हसवतात, नाचायला लावतात, सगळं करायला लावतात, फक्त पाप तसंच ठेवा. का? कारण हे गिराईक सुटायला पुढच्या वर्षी परत बोलवते. हे ते संदेश ते आहे की प्रभू म्हणतो, ते काय म्हणते? प्रभू आम्ही तुझ्या नावाने काय दिला? संदेश. पहिले वाचून घेऊ दे. तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली. पुढे तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन. येशू म्हणतो, मी त्यांना स्पष्ट सांगेन, मला तुमची कधीच ओळख नव्हती. मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. निघून जा. कोणाला म्हणतोय देव? कोण कोण? संदेश देणारे, अजून भूत काढणारे, अजून मोठे मोठे चमत्कार करणारे. सगळ्यांनी बरं का? सगळ्यांनी. नाही तर तुम्ही म्हणाल सगळे नरकात जातील. नाही, जे देवाच्या इच्छेप्रमाणे करत, जे देवाच्या इच्छेप्रमाणे संदेश देत नाही ना, देव म्हणतो मी तुला ओळखत. दुसरा म्हणतो, मी तुझ्या नावाने भूत काढली. मग प्रभू म्हणेल, भूत मला घाबरायची, पण तू कुठं घाबरला? प्रभू त्याला काय म्हणेल? भूत मला घाबरून पळाली, मी मान्य करतो, कारण ती येशूच्या नावालाच घाबरतात. समजतंय का? ते तुला नाही घाबरत होते, ते येशूला घाबरून पळाले. समजते का? ते भूतांना कळत होतं तू प्रभू आहे, पण तुला कळलं, तू घाबरलाच नाही. मी तुला ओळखत. नीट लक्ष द्या, कोणती सेवा घेऊन चालतोय आपण? भूत पळतात ना, याची खुशी नका मानू, याच्याबद्दल आनंद नका मानू. जसं भय त्या भूतांमध्ये आहे ना, तुम्ही तर देवाचे पुत्र आहात ना, देवाचं भय धरा. हालेलुया. घाबरा त्याच्या समोर, थरथर कापा त्या परमेश्वरासमोर, कारण तो पवित्र आहे, तो न्यायी आहे. आमेन. सेवा करायची ना, त्याचं भय धरून करा. चिन्ह चमत्कार करा, काहीही करा, त्याचं भय तुमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. येशू म्हणतो आहे, अरे अनाचार करणाऱ्यांनो, मी तुम्हाला ओळखत नाही. कोण कोण? पहिला कोण होता? संदेश देणार. देवाच्या इच्छेप्रमाणे द्याल तर ओळखेल, तर ओळखणार. भूत काढतात ना, जसं भूत घाबरतात ना, पहिले तुम्ही पण देवाचं भय धरायला शिका, तर देव तुम्हाला ओळखेल, तर ओळखणार. तिसरे कोण आहेत? नाही, तिथं शब्द कोणता आहे? महत्कृत्य करणारे. बोला, कोणते? महत्कृत्य म्हणजे काय? महत्कृत्य म्हणजे काय? मोठी चमत्कार. बोला, कसे चमत्कार? यांना येशू काय म्हणेल माहिती का? तुम्ही चमत्कार मोठे केले, माझं नाव मोठं केलं. त्या चमत्कारामध्ये तुम्ही स्वतःचं नाव मोठं केलं की मी महत्कृत्य केलं. लक्षात घ्या, एक साधारण चमत्कार सुद्धा तुम्ही नाही करू शकत. तो प्रत्येक चमत्कार कोणाद्वारे होतो? येशूद्वारे. कोणाद्वारे होतो? कोणाच्या नावाने होतो? कोणाच्या रक्ताने होतो? आपल्याने काहीच होऊ शकत नाही. एवढं लक्षात घ्यायचं. आज येशूच्या रक्ताचा बाजार चाललेला आहे. काय चाललाय? बाजार. तेलाची बाटली आहे का इथे? 10 रुपयाची भेटते ती छोटी बॉटल. कितीची आहे ना? ते तेलाच्या बॉटल आहेत, पण ती दुकानाची भेटती पॅराशूटची छोटी बॉटल, हिरवी निळी पाहिजे ना, छोटीशी बॉटल 10 रुपयाची. अनेक ठिकाणी देवाचे अभिषिक्त सेवक जे स्वतःला म्हणतात, ती 10 रुपयाची बॉटल 100ला विकतात. कितीला? का बरोबर? कारण आम्ही त्याच्यावर काय केली? हात ठेवून तुमच्या नावाने प्रार्थना केली.
कोणाच्या नावाने केली? येशूच्या. त्या तेलामध्ये काय मिसळलंय तुम्ही? येशूचं रक्त. मग येशूच्या रक्ताची किंमत काय लावली? 90 रुपये. 90 रुपयाला विकताय येशूचं रक्त. तुम्हाला देव नरकात सुद्धा घेणार. खरंच सांगतो, विचार करायसारखी गोष्ट आहे हो. जे रक्त येशूने सांडलं ना त्याला किंमत, ते अमूल्य आहे. देव बाप पिता एकुलत्या एका मुलाचं रक्त सांडताना पाहतोय. तुम्ही किंमत लावाल त्याची? तुम्ही रक्त विकाल येशू ख्रिस्ताचं. माग एक आला होता इकडं याराकडं, सगळे माकडं जमा झाले होते तिथं. 25,000 घ्यायचा, डोक्यावर हात ठेवायचे. किती? 25,000. का बरं? येशू, मला वचन दाखवा ना तुम्ही येशू ख्रिस्ताने 1 रुपया घेतला असेल कोणाकडून तर. पेत्राने 1 रुपया घेतला असेल तर, पौलाने 1 रुपया घेतला असेल तर, याकोब योहानाने 1 रुपया घेतला. तुम्ही 25,000च्या पावत्या कशा काय फाडू शकता हात ठेवण्याच्या? ही कोणती सेवा आहे? मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हे देवाकडून नाहीये आणि देवाला ते आवडत नाही. हा बाजार आहे. हा काय आहे? बाजार आहे. तुम्हाला मी सांगतो, हे जे विरोध आणि सताव सुरू झालाय ना, याच्यासाठी सुरू झालाय. तुम्हाला माहिती, येशू ख्रिस्त मंदिरात गेला, तिथं कबूतर विकणारे त्याने पाहिले, तिथं सराफांचे चौरंग त्याने पाहिले. येशूने आपल्या हाताने उधळून दिले. देव आपल्या हाताने अशी सेवा उधळून दिली की जी देवाच्या इच्छेप्रमाणे नाहीये. जे सेवक देवाच्या इच्छेप्रमाणे नाहीये ना, या दिवसामध्ये परमेश्वर स्वतः त्यांना उधळून देईल. म्हणून जेलमध्ये जाऊन बसलेत, म्हणून त्यांच्यावर केसेस चालू आहेत. का? कारण तुम्ही देवाला आवडणारी सेवा करत नाही. पण आपले पण लोक जातात नाही. तेव्हा हात ठेवा, पाय पण ठेवायला लावा ना, कशाला हातच ठेवायला लावा? कुठं बायबल मध्ये लिहिलंय मला सांगा ना या गोष्टी? कुठं लिहिलंय? समजतंय का मी काय सांगतोय? येशू म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही. येतेच महत् कृत्य करणार. चमत्काराला पाहून नमस्कार नाही करायचं कधीच, लक्षात घ्या. कारण चमत्कार फक्त प्रभूच करतो, माणसासमोर नाही झुकायचं. हालेलुया. वचनासमोर झुका. आमेन. लोक का फसतात माहिती का? कारण त्यांच्यामध्ये काय नाहीये? वचन. म्हणून तुम्हाला लोक फसवतात आणि लुबाडतात. सगळेच देवाचे दास नसतात, समजतंय का? पार खायला शिका. आमेन. देवाचं वचन सांगतं, मी नाही सांगत. देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, शेवटच्या काळी, शेवटच्या अंतिम दिवसांमध्ये असे लोक उठतील, खोटे संदेश उठतील, माझ्या नावाने चिन्ह चमत्कार करतील, येशू इथं आहे तिथं आहे असे म्हणतील. तुम्ही विश्वास ठेवू? पण आम्ही तो विश्वास ठेवतो. 25,000 रुपये द्यायला तयार आहेत. लोक येड्यासारखे गर्दी करतात, पावत्या दाखवतात. तुम्हाला माहिती, तो सेवक, नाव नाही घेत मी त्याचं, कशाला घेऊ? ज्याचं नाव देव घेत नाही त्याचं मी कशाला घेऊ? नीट लक्ष द्या. तो सेवक माझा एक, म्हणजे मला एक चांगला परिवार आहे जो ओळखतो नवापूरकडचा. त्यांच्या मुलाला पॅरालिसिस झालेला होता. पॅरालिसिस म्हणजे तरुण मुलगा, हो तरुण मुलगा, मुंबईला शिकायला होता. अचानक सिकल सेलमुळे तो पॅरालाइज झाला. त्याला चालता उठता येत नाही, बोलता येत नाही, काहीच नाही. लहान लेकरांसारखा होऊन गेला तो पोरगा, तरुण मुलगा. तुम्हाला माहिती, तो बाप त्या लेकराला, त्या तरुण मुलाला घेऊन गाडी करून 3 वाजता जाऊन बसायचा. किती वाजता? जागा सापडवायला स्टेज जवळ 3 वाजता. आणि काय अपेक्षा माहिती का? हा देवाचा दास येऊन काय करेल? जेव्हा रिक्वेस्ट करायचा ना, तो दास आल्यानंतर माझ्या मुलावर हात ठेवा, तर ते काय म्हणायचे माहिती का? पावती दाखव. काय म्हणायचे? पावती असेल तर हात लावले तर करणार. 3 दिवस तो त्याने फेऱ्या मारल्या, 3 दिवस हात ठेवला. काय वाटतं तुम्हाला, हा कोणता आत्मा चालवतो? ही प्रभूची सेवा आहे. अरे बोला ना, ही प्रभूची सेवा आहे. ह्या गोष्टी मी मनाच्या सांगत नाही, ह्या सत्य आहेत, ह्या सत्य आहेत. तुम्ही विचारू शकता तिथे जाऊन. ही परिस्थिती. चमत्कार, भारी चमत्कार तर सैतान पण करतो. मोशेने साप बनवला ना लाकडाचा, काठीचा. काय बनवला? मग जादूगारांनी काय बनवला? मग तुम्ही म्हणाल जादूगारांसोबत पण देव नाही ना. चमत्कार पाहून देवाला नाही ओळखता येत, वचनाने देवाला ओळखता. हालेलुया. चमत्कार फसवतील पण वचन तुमची डोळे उघडेल. आमेन. देव तुम्हाला चमत्कारात नाही सापडणार, देव तुम्हाला वचनात सापडेल. हालेलुया. पण आपला पण प्रॉब्लेम हा आहे ना, आम्हाला चमत्कारच आवडतो ना सर. कोणाच्या पाठीत दुखतंय, कोणाच्या पोटात दुखतंय, गोळा आलाय, गाठ आहे. खूप आवडतं लोकांना ऐकायला. माझं नाव घेतलं, कोणी नाव घेतलं हे तर विचार करा. देव असे नाव बायबलमध्ये मला सांगा, कोणाची गाठ दाखवली देवाने?
स्वतःहून कोणाचे आजार दाखवले देवाने? येशूने एक उदाहरण द्या मला, कोणाचेच आजार दाखवले. तुला गरज आहे ना, ये बरा होऊन निघून जा. समजतंय का? दाखवायचेच आहेत ना. येशूने फक्त पाप दाखवले. काय दाखवले? शमरोनी स्त्रीचं काय दाखवलं? जक्कयाचं काय दाखवलं? व्यभिचारी स्त्रीचं काय दाखवलं? पाप दाखवतो येशू, बाकी काही नाही दाखवत. तुमचे आजार दाखवून काय करेल? तो काय डॉक्टर थोडी आहे. तुम्ही लाख बरे झाले हो, पण पाप घेऊनच गेले तर उपयोग काय? मेन गोष्ट आहे की आपलं काय निघायला पाहिजे? पाप. आजार कशामुळे येतात? हा, पण ना देवाच्या दासांना पण माहिती आहे पेशंट आपल्याकडे यायला पाहिजे, म्हणून मेन औषध द्यायचं नाही, याला पापातच राहू द्यायचं, म्हणजे तो घडी घडी आपल्याकडे येईल. सगळ्यांबद्दल नाही म्हणत बरं का मी, फक्त त्यांच्याबद्दल ज्यांच्याबद्दल येशू म्हणतो मी त्यांना ओळखत नाही, तर तुम्ही लगेच अंगावर घ्या माझ्यासाठी होतं. हा, तू असशील तसा तर तुझ्यासाठी होतं, पण नसशील तर मनावर घ्यायचं नाही. हालेलुया. बोले येशू मसीह की. एक प्रश्न विचारतो, मनापासून उत्तर द्या. देवाचं वचन कसं आहे? गोड का दुधारी तलवारी सारखं? मी याच्यासाठी विचारलं कारण ह्या 4 दिवसात तुमचा काय अनुभव होता? प्रत्येक वेळेस गोड लागणार नाही, कधी कधी तलवार पण असते. आमेन. जी गरज असते ना तीच परमेश्वर देतो. हालेलुया. देवाला तुम्हाला हिनवायचं नाहीये, देवाला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, देवाला तुम्हाला कमी लेखायचं नाहीये. देवाला फक्त आपल्याला बदलायचंय, आशीर्वादित करायचंय, जीवन द्यायचंय, आपलं तारण करायचंय. आमेन. ही एकमात्र गरज आहे परमेश्वराची, बाकी काहीच नाही. म्हणून आहे ना मी वाईट होतोय तुमच्यासाठी. मला माहिती ना हा चांगल्याचा वाटा नाहीये. हे माईक धरून बोललं ना चांगल्याचा वाटा. अनेकांशी दुश्मनी पंगा घेऊन ठेवलाय मी फुकटचा. काही संबंध नाही बरं का, कोणाचं काही घेतलं नाही, कोणाचं काही खाल्लं नाही, तरी सुद्धा अनेकांशी पंगा घेतलेला आहे. कशामुळे? सत्य तुम्हाला, बस खरं बोलल्यानं जग वाईट होईल तुमच्याशी. बरोबर आहे की नाही? आमच्या पिंपळनेर भागामध्ये वाहिराणी बोलतात ना, तिथे एक म्हण आहे, खरं बोलणारा सख्खी मायले बी राग येस, सख्खी आईला पण राग येतो. अशीच परिस्थिती. आम्हाला सगळं ऐकवलं जातं पण खरं ऐकवलं जात. प्रॉब्लेम हा. पण तुम्हाला माहिती, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला. आमेन. देवाचं वचन असं आहे ना, काम केल्याशिवाय परत येणार नाही. ते देवाची इच्छा पूर्ण करेल. आमेन. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सेवा करा देवाच्या इच्छेप्रमाणे करा, तुम्ही आराधना करा देवाच्या इच्छेप्रमाणे करा, तुम्ही वचन सांगा देवाच्या इच्छेप्रमाणे सांगा, तुम्ही म्युझिक वाजवा देवाच्या इच्छेप्रमाणे वाजवा, तुम्ही काही करा पण कशा करा? देवाच्या इच्छेप्रमाणे. तुम्ही नाचा प्रभूसाठी पण कसं नाचा? देवाच्या इच्छेप्रमाणे. जिथं देवाची इच्छा नाही ना तिथं काहीच करायचं नाही. समजतंय का? पण जे कराल ते देवाच्या इच्छेप्रमाणे करा. देवाची इच्छा तुम्हाला एकाच गोष्टीतून समजेल, ते आहे देवाचं वचन. म्हणून परमेश्वर आपल्यापर्यंत त्याचं वचन पाठवतो. आमेन. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला. आमेन. विश्वास ठेवतो, गुरुवारपासून आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी प्रभू आपल्याशी बोलला आहे, आणि जे बोलला आहे ना देवाची इच्छा आहे. बोला काय आहे? की आपण ह्या गोष्टी स्वीकाराव्या आणि बदलावं. आमेन. आणि आपण आशीर्वादित व्हावं. बोला काय व्हावं? खूप आशीर्वादित व्हावं. समजतंय तुम्हाला? देव आपल्याला मोजून मापून काहीच देत नाही, देव भरपूरीने देतो. आमेन. 2च लोकांना बनवलं होतं एदेन बागेमध्ये. त्यांचं नाव काय? आदाम आणि. पण तुम्हाला माहिती आहे त्या 2 लोकांना पाणी पिण्यासाठी 4 नद्या